बघा प्रॅक्टिस सेट 2.3 हा जो आपला होता तो कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडचा जो प्रॅक्टिस सेट होता तो कम्प्लीट झाला आहे. आता याच्यानंतरची जे थर्ड नंबरची स्टेप आहे किंवा मेथड आहे ती आहे फॉर्म्युला मेथड. क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व बाय फॉर्म्युला मेथड. जे थर्ड नंबरची मेथड आहे आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करण्याची ती आहे फॉर्म्युला मेथड. पहिली बघितली आपण कोणती, जो फॅक्टरायझेशन मेथड होती. सेकंड नंबरची बघितली कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड आणि थर्ड नंबरची जी मेथड आहे ती आहे फॉर्म्युला मेथड. आता फॉर्म्युला मेथड म्हणजे काय, तर यामध्ये एक महत्त्वाचं म्हणजे फॉर्म्युला आहे. मला सांगा क्वाड्रॅटिक इक्वेशन जनरली आपण जो स्टँडर्ड फॉर्म म्हणतो तो कोणता असतो बरं, ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. द स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशनचा हा काय आहे, स्टँडर्ड फॉर्म आहे. आपल्याला याच्यामध्ये फॉर्म्युला मेथड तयार करायची आहे किंवा फॉर्म्युला यूज करायचा आणि फॉर्म्युल्यानुसार आपल्याला काय करायचे, टू रूट्स काढायचे, बरोबर आहे. जे टू रूट्स असतात त्यामध्ये एक रूट्स म्हटलं तर त्याला अल्फा म्हटलं जातं. अल्फा म्हणजे वन रूट आहे, बीटा म्हणजे सेकंड रूट. एक अल्फा आणि बीटा लेटर्स वापरले जातात टू रूटसाठी. आता फॉर्म्युला मेथड वापरताना जर डायरेक्ट तुम्हाला इथे एक्स व्हेरिएबल आहे तर एक्सची व्हॅल्यू जर काढायची म्हटलं तर काय फॉर्म्युला आहे बघा, निगेटिव्ह बी पॉझिटिव्ह निगेटिव्ह इन स्क्वेअर रूट b² मायनस 4ac अपॉन 2a. हा फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला x इज इक्वल टू निगेटिव्ह बी पॉझिटिव्ह निगेटिव्ह इन स्क्वेअर रूट b² मायनस 4ac डिवाइड बाय 2a. हा फॉर्म्युला आहे. आता या फॉर्म्युल्यानुसार एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह म्हणजे एक समजा तुम्ही जर अल्फा म्हटलात, अल्फा म्हणजे काय, वन रूट, फर्स्ट रूट, तर एकदा काय करा, निगेटिव्ह बी पॉझिटिव्ह इन स्क्वेअर रूट b² मायनस 4ac अपॉन 2a अल्फा झाला. आणि बीटा जर म्हटलं तर निगेटिव्ह बी निगेटिव्ह इन स्क्वेअर रूट b² मायनस 4ac अपॉन 2a. निगेटिव्ह, दोन्ही निगेटिव्ह, एकदा पॉझिटिव्ह आणि एकदा निगेटिव्ह, म्हणजे एक पॉझिटिव्हनुसार एक रूट भेटणार आणि एक निगेटिव्हनुसार भेटणार. म्हणजे या स्वरूपात तुम्हाला डेफिनेटली जर फॉर्म्युला लक्षात ठेवायचा तर फक्त हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. व्हेरिएबल इज इक्वल टू, म्हणजे एक्स असेल व्हेरिएबल तर एक्स इज इक्वल टू, एम व्हेरिएबल असेल तर एम इज इक्वल टू निगेटिव्ह बी पॉझिटिव्ह निगेटिव्ह इन स्क्वेअर रूट b² मायनस 4ac अपॉन 2a. हा फॉर्म्युला आहे. हाच एक वन रूट म्हणजे मी अल्फा म्हटलं, अल्फा म्हणजे एक पॉझिटिव्हवाला आणि बीटा म्हणजे निगेटिव्हवाला. किंवा तुम्ही डायरेक्ट परीक्षेत लिहिताना अल्फा बीटा लिहायची गरज नाही. मी तुम्हाला फक्त इथे एक अल्फा आणि बीटा म्हणजे टू रूट्स जे आहे ते एक पॉझिटिव्हवाला आणि एक निगेटिव्हवाला, तसं पॉझिटिव्ह निगेटिव्ह हा झाला फॉर्म्युला. म्हणजे या मेथडमध्ये फक्त तुम्हाला एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय लक्षात ठेवावं लागेल, फक्त फॉर्म्युला परफेक्ट लक्षात ठेवावं लागेल की फॉर्म्युला काय आहे, एक्स इज इक्वल टू निगेटिव्ह बी पॉझिटिव्ह निगेटिव्ह इन स्क्वेअर रूट b² मायनस 4ac अपॉन 2a. हा जो फॉर्म्युला आहे तो या पद्धतीने लक्षात ठेवावा लागेल. ठीक आहे, चला बघूया या पद्धतीनं क्वेश्चन कशा पद्धतीनं किंवा कसं सॉल्व केला जात आहे. फॉर्म्युला मेथड सॉल्व बाय क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॉर्म्युला मेथड. फॉर्म्युला मेथडनं सॉल्व करायचं. ओके, बघूया एक एक्झाम्पल घेऊ आपण सॉल्व बाय फॉर्म्युला मेथड. ओके, बघत सा यामध्ये जास्त डीप घ्यायची गरज नाही, फक्त लक्षात ठेवा फॉर्म्युला पार्ट पाहिजे किंवा परफेक्ट लक्षात ठेवायला पाहिजे. m² निगेटिव्ह 14m m² निगेटिव्ह 14m प्लस 13 इज इक्वल टू 0. क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, फॉर्म्युला आहे, ठीक आहे. आता आपल्याला काय करावं लागेल, स्टँडर्ड फॉर्म आहे याचा ऑलरेडी स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट केलंय. आता आपल्याला इथं कम्पेअर करावं लागते. कम्पेअर म्हणजे कोणासोबत, कम्पेअरिंग विथ स्टँडर्ड फॉर्म. कोणता आहे बरं कम्पेअरिंग विथ स्टँडर्ड फॉर्म, स्टँडर्ड फॉर्म कोणता आहे सांगा, ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. a ची व्हॅल्यू काय बघा, काही नाही म्हणजे 1, a इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू निगेटिव्ह 14 अँड c इज इक्वल टू पॉझिटिव्ह 13. भेटलं का स्टँडर्ड फॉर्मनुसार कम्पेअरिंग करून. आता आपल्याला बाय फॉर्म्युला, फॉर्म्युला काय फॉर्म्युला आहे आपला बघा, व्हेरिएबल m आहे, m इज इक्वल टू निगेटिव्ह बी पॉझिटिव्ह निगेटिव्ह इन स्क्वेअर रूट b² मायनस 4ac डिवाइड बाय 2a अपॉन मध्ये 2a घेतला. आता काय करावं लागेल आपल्याला बघा, m इज इक्वल टू म्हणताय निगेटिव्ह बी आहे
आता बी निगेटिव्ह आहे म्हटल्यावर इथल्या फॉर्म्युल्यामध्ये तुम्ही कम्पेअर करा, पण ते करण्याच्या अगोदर काय करत जा, अगोदर किंमत काढून घेत जा कोणाची, b² मायनस 4ac ची. नंतर बी काढली तरी तुम्ही चालतंय की फॉर्म्युल्यामध्ये आहे व फॉर्म्युल्यामध्ये ठेवून पण काढलं तरी चालतंय, पण अगोदर या पूर्णची किंमत काढून घ्यायची. b² मायनस 4ac बघा, b² b म्हणजे काय, निगेटिव्ह 14, निगेटिव्ह 14 स्क्वेअर मायनस हे 4 इंटू ए ची व्हॅल्यू 1 इंटू सी ची व्हॅल्यू 13. एव्हरी निगेटिव्ह नंबर स्क्वेअर इज पॉझिटिव्ह. 14 चा स्क्वेअर 196 मायनस 13 4 जा 52 आला. b² मायनस 4ac काय आला मग, b² मायनस 4ac इज इक्वल टू बघा किती येणार, 144 आला b² मायनस 4ac. आता फॉर्म्युला बघूया, m इज इक्वल टू निगेटिव्ह b ची व्हॅल्यू काय बरं, b ची व्हॅल्यू आहे निगेटिव्ह 14 पॉझिटिव्ह निगेटिव्ह इन स्क्वेअर रूट. परत b² मायनस 4ac ची व्हॅल्यू काढली आपण किती, 144 अपॉन मध्ये 2 इंटू a ची व्हॅल्यू काय आहे, 1 आहे. a ची व्हॅल्यू किती आहे, 1. बघा मग काय येणार, निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह पॉझिटिव्ह 14 प्लस मायनस 144 चं स्क्वेअर रूट निघतं किती, 12 अपॉन 2 1 जा 2. m इज इक्वल टू 14 प्लस 12 अपॉन 2 और m इज इक्वल टू 14 मायनस 12 अपॉन 2. एकदा पॉझिटिव्ह आणि एकदा निगेटिव्ह. m इज इक्वल टू करा ॲडिशन 26 डिवाइड बाय 2 and m is equal to 14 minus 12 2 upon 2 13 the 26. m is equal to 13 and m is equal to 1. हे दोन त्याचे काय भेटले, रूट्स भेटले बाय फॉर्म्युला मेथडनुसार हे रूट्स भेटले. ठीक आहे, बघा b² मायनस 4ac या पद्धतीनं फॉर्म्युलामध्ये अगोदर लक्षात ठेवायचं, अगोदर b² मायनस 4ac ची किंमत काढून घ्यायची. बरं भले ती नाही काढली नंतर इथं सबस्टिट्यूट केली तरी पण चालतं, पण काय होतं फॉर्म्युला मेथडमध्ये b² मायनस 4ac म्हणजे याला आपण डिस्क्रायमिनंट म्हटलं जात आहे, डेल्टा, त्याला डेल्टा म्हटलं जात आहे. डेल्टा पुढे आपल्याला बघायचं त्याची, त्याला डेल्टा म्हटलं जात आहे किंवा डेल्टा म्हणजे काय असतो. फक्त सध्या लक्षात ठेवा b² मायनस 4ac किती आली व्हॅल्यू त्याची, 144. ते स्क्वेअर रूटमध्ये ठेवली आणि उत्तर भेटलं. म्हणजे काय रूट्स भेटले, 13 and 1. हाच क्वेश्चन मला वाटतं फॅक्टरायझेशन मेथडमध्ये आपण सॉल्व्ह केला, फॅक्टरायझेशन मेथडनं, त्यावेळेस त्याचे रूट्स तेच येणार 13 and 1. म्हणजे याच्यामध्ये वेगळे फॉर्म्युल्यामध्ये वेगळ्या व्हॅल्यू येणार नाहीत. तिन्ही मेथडनं जरी एखादा क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह केला तरी त्याचे रूट्स आर इक्वल ऑर सेमच येतील, इक्वल येतील. ठीक आहे, बघूया त्यानंतर बघूया जो फॉर्म्युला मेथडनं जो प्रॅक्टिस सेट आहे तो प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करूया. बघा सुरुवातीला काय करायचं, कंपेअरिंग स्टँडर्ड फॉर्म ABCच्या किमती काढायच्या, फॉर्म्युला मेथड वापरायची आणि डायरेक्ट व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचा, तो क्वेश्चन सॉल्व्ह होऊन जातो. ठीक आहे, बघूया आता फॉर्म्युला मेथड नुसार जो प्रॅक्टिस सेट आहे आपला, प्रॅक्टिस सेट 2.4 प्रॅक्टिस सेट 2.4 मध्ये पहिला क्वेश्चन कोणता आहे बघूया. प्रॅक्टिस सेट 2.4 मध्ये कंपेअर द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन टू जनरल फॉर्म अँड राईट द व्हॅल्यू ऑफ, राईट द व्हॅल्यू ऑफ A, B and C यांच्या व्हॅल्यू काढायच्यात कंपेअर करून. क्वेश्चन नंबर फर्स्ट मधला फर्स्ट वाला बघूया काय क्वेश्चन आहे बघा. x² निगेटिव्ह 7x पॉझिटिव्ह 5 इज इक्वल टू 0 इक्वेशन आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन. आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे का नाही, राईट द व्हॅल्यू ऑफ ABC च्या व्हॅल्यू काढायच्यात. ABC च्या व्हॅल्यू काढताना पहिल्यांदा काय करावं लागणार, कंपेअरिंग विथ ax²
प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. मग आता कम्पेअरिंग केल्यावर बघा एची व्हॅल्यू किती येणार, ए इज इक्वल टू 1, बी -7, सी इज इक्वल टू 5. भेटल्या ए बी सीच्या व्हॅल्यू. आणि बस आपल्याला एवढंच विचारलेलं आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ ए बी सी. ए इज इक्वल टू 1, बी इज इक्वल टू -7 अँड सी इज इक्वल टू 5. व्हेरी सिम्पल. 1 मार्कासाठी असा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. क्वेश्चन नंबर 2 बघा काय क्वेश्चन आहे. 2m² इज इक्वल 5m - 5, 5m -5. जनरल फॉर्म मध्ये कन्वर्ट केल्यावर काय येणार, 2m² पॉझिटिव्ह आहे, -5m निगेटिव्ह आहे, इकडे आल्यावर पॉझिटिव्ह इज इक्वल टू 0. कंपेअरिंग करावं लागेल. कंपेअरिंग विथ ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. बघा a इज इक्वल टू किती येणार, a इज इक्वल टू 2, b इज इक्वल, b ची व्हॅल्यू -5 अँड c इज इक्वल टू, c ची व्हॅल्यू 5. a भेटला 2, b भेटला -5 अँड c भेटला +5. हा झाला क्वेश्चन नंबर 2. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 नंबरच्या क्वेश्चन मध्ये काय बघा, y² इज इक्वल टू 7y, y² इज इक्वल टू 7y. काय होईल बरं, y² पॉझिटिव्ह आहे, इकडे आल्यावर निगेटिव्ह. आता हे बी टर्म भेटलं, सी टर्म आहे का पॉझिटिव्ह, 0 इज इक्वल टू 0. स्टँडर्ड फॉर्म मध्ये जर कन्वर्ट केलं आपण तर ओके. त्यानंतर काय होईल, कंपेअरिंग विथ स्टँडर्ड फॉर्म ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. देन a इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू -7 अँड c इज इक्वल टू 0. a b c च्या किमती भेटल्या, a b c भेटले. बस एवढाच क्वेश्चन होता आपला. क्वेश्चन नंबर फर्स्ट प्रॅक्टिस सेट 2.4 मधला क्वेश्चन नंबर फर्स्ट. त्या फर्स्ट क्वेश्चन मध्ये 3 जे सब क्वेश्चन होते त्यामध्ये क्वेश्चन होते फाइंड द व्हॅल्यू ऑफ ए बी अँड सी. कंपेअरिंग करायची होती आणि सॉल्व करायची होती, फाइंड करायचे होते फक्त. बघूया आता प्रॅक्टिस सेट 2.4 मध्ये क्वेश्चन नंबर 2 तो सॉल्व असेल. क्वेश्चन नंबर 2 जो आहे तो सॉल्व करायला सांगितलं असेल. पहा चला, सॉल्व युजिंग फॉर्म्युला. क्वेश्चन नंबर 2 सॉल्व युजिंग बाय फॉर्म्युला मेथडनं सॉल्व करायचं. त्यात नंबर 1चा काय क्वेश्चन आहे बघा, फॉर्म्युला मेथडनं सॉल्व करायचा. x² पॉझिटिव्ह 6x पॉझिटिव्ह 5 इज इक्वल टू 0. x² प्लस 6x प्लस 5 इज इक्वल टू 0. हा जो क्वेश्चन आहे हा आपल्याला सॉल्व करायचा आहे. कशानुसार, सॉल्व बाय फॉर्म्युला मेथड. फॉर्म्युला मेथड म्हटल्यावर अगोदर काय करावं लागणार तुम्हाला, कंपेअरिंग करावं लागणार. कंपेअरिंग विथ स्टँडर्ड फॉर्म म्हणजे ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. पहा चला काय होणार मग, a इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू 6 अँड c इज इक्वल टू 5. ए बी सीच्या व्हॅल्यू भेटल्या. a इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू 6, c इज इक्वल टू 5. कंपेअरिंग विथ स्टँडर्ड फॉर्म मध्ये कंपेअरिंग केली. आता आपल्याला काय करावं लागणार, अगोदर जो b² - 4ac आहे किंवा फॉर्म्युला मेथड वापरायची. बाय फॉर्म्युला मेथड काय फॉर्म्युला मेथड आहे मग, x इज इक्वल टू -b पॉझिटिव्ह निगेटिव्ह इन स्क्वेअर रूट b² - 4ac अपॉन 2a. आता याच्यानुसार दिल्या म्हटल्यावर आपल्याला अगोदर b² - 4ac ची किंमत काढणार. b² - 4ac इज इक्वल टू, b ची व्हॅल्यू सांगा किती आहे, 6. 6 चा स्क्वेअर -4 इंटू 1 इंटू 5, 6 चा स्क्वेअर 36 मायनस 5 4 जा 20. 36 मधून 20 लेस केले किती राहिले बरं, 16. म्हणजे b² - 4ac ची व्हॅल्यू काय भेटली, 16. आता फॉर्म्युला बघूया.
एक्स इज इक्वल टू निगेटिव्ह, बीची व्हॅल्यू आहे 6, पॉझिटिव्ह निगेटिव्ह इन स्क्वेअर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac म्हणजेच किती 16 अपॉन 2 इंटू ए किती आहे बरं 1 आहे, 1 आहे त्या ठिकाणी. बघा एक्स इज इक्वल टू काय होणार निगेटिव्ह 6, पॉझिटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह 16चा स्क्वेअर रूट किती रे 16चा स्क्वेअर रूट 4 अपॉन 2. एक्स इज इक्वल टू बघा निगेटिव्ह 6 पॉझिटिव्ह 4 अपॉन 2 और एक्स इज इक्वल टू निगेटिव्ह 6 निगेटिव्ह 4 अपॉन 2. हे बघा एकदा पॉझिटिव्ह 4 एकदा निगेटिव्ह 4 काय होणार बघा एक्स इज इक्वल टू पॉझिटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह साईन मोठ्या संख्येचा निगेटिव्ह 2 अपॉन 2 मायनस मायनस प्लस डिवाइड बाय 2. बघा काय होणार बा 2 2 कॅन्सल 2 5 जा 10. एक्स इज इक्वल टू काय आलं निगेटिव्ह 1 और एक्स इज इक्वल टू निगेटिव्ह 5. म्हणजे या ठिकाणी सोल्युशन काय भेटले निगेटिव्ह 1 अँड एक्स इज इक्वल टू निगेटिव्ह 5, निगेटिव्ह 1 निगेटिव्ह 5. ठीक आहे बघा या स्वरूपात हा क्वेश्चन होता निगेटिव्ह 1 अँड निगेटिव्ह 5. फॉर्म्युला मेथड एकदम सिंपल आहे मेथड. पहिल्यांदा कंपेअरिंग करायची आणि नंतर फॉर्म्युला मेथड वापरायची. ठीक आहे बघूया नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 सेकंड मधला सेकंड नंबरचा. एक्स स्क्वेअर निगेटिव्ह 3x निगेटिव्ह 2 इज इक्वल टू 0. ओके कंपेअरिंग करावं लागेल आपल्याला अगोदर. कंपेअरिंग विथ जनरल फॉर्म किंवा स्टँडर्ड फॉर्म एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. ए इज इक्वल टू काय येईल सांगा ए इज इक्वल टू 1, बी इज इक्वल टू निगेटिव्ह 3 अँड सी इज इक्वल टू निगेटिव्ह 2. ए 1 बी निगेटिव्ह 3 अँड सी निगेटिव्ह 2 बाय फॉर्म्युला मेथड. फॉर्म्युला मेथड काय आहे बघा एक्स इज इक्वल टू निगेटिव्ह बी पॉझिटिव्ह निगेटिव्ह इन स्क्वेअर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. अगोदर आपल्याला बी स्क्वेअरची किंमत काढावं लागेल. अगोदर आपण किंमत काढूया बी स्क्वेअर मायनस 4ac. आता बीची व्हॅल्यू काय बघा निगेटिव्ह 3 स्क्वेअर मायनस 4 इंटू एची व्हॅल्यू काय बरं 1 इंटू सीची व्हॅल्यू निगेटिव्ह 2. एव्हरी निगेटिव्ह नंबर स्क्वेअर इज पॉझिटिव्ह. निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह पॉझिटिव्ह. 4 2 जा 8 4 2 8 9 9 प्लस 7 9 प्लस 8 17 आले. बघा एव्हरी निगेटिव्ह नंबर स्क्वेअर इज पॉझिटिव्ह. मायनस 4ac 4 मायनस होते 4ची किंमत 4 इंटू एची किंमत 1 सीची किंमत निगेटिव्ह 2 आणि हे निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह पॉझिटिव्ह झालं म्हणजे 17 आला. माझा फॉर्म्युला काय होईल एक्स इज इक्वल टू बीची व्हॅल्यू काय रे निगेटिव्ह. हे निगेटिव्ह फॉर्म्युल्यातलं हे निगेटिव्ह 3 आहे प्लस मायनस इन स्क्वेअर रूट 17 अपॉन 2 इंटू 1 निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह पॉझिटिव्ह 3 प्लस मायनस इन स्क्वेअर रूट 17 अपॉन 2. एक्स इज इक्वल टू काय आला 3 प्लस इन स्क्वेअर रूट 17 अपॉन 2 और एक्स इज इक्वल टू 3 मायनस इन स्क्वेअर रूट 17 अपॉन 2. एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह या स्वरूपामध्ये क्वेश्चन नंबर 2 जो सॉल्व केला आपण बाय फॉर्म्युला मेथडने या स्वरूपात सॉल्व केला. ठीक आहे बघूया नंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 नंबरचा क्वेश्चन बघूया.
क्वेश्चन नंबर 3 बघा काय क्वेश्चन आहे 3 नंबरचा. 3 नंबरचा क्वेश्चन आहे 3m स्क्वेअर प्लस 2m minus 7 is equal to 0. Comparing with standard form, a is equal to 3, b is equal to 2 and c is equal to -7 by formula method. फॉर्म्युला मेथडना कंपेअर केल्यावर काय होणार बघा. अगोदर आपल्याला कोणती किंमत काढावी लागणार. बी स्क्वेअर मायनस 4ac. बी ची व्हॅल्यू काय बरं 2. 2 चा स्क्वेअर स्क्वेअर मायनस 4 इंटू ए ची व्हॅल्यू आहे 3 इंटू सी ची व्हॅल्यू आहे -7. एव्हरी निगेटिव्ह नंबर किंवा पॉझिटिव्ह नंबरचा स्क्वेअर 4 मायनस इंटू मायनस प्लस बघा 4 इंटू 3 12 इंटू 7 किती 84 का किंवा 7 3 जा 21 84 प्लस 4 किती झाला 88 का. 2 चा वर्ग 4 4 त्रिक 12 12 7 84 बी स्क्वेअर मायनस 4ac 88 आला. मग आता फॉर्म्युला काय होईल m इज इक्वल टू -2 पॉझिटिव्ह निगेटिव्ह इन स्क्वेअर रूट 88 अपॉन 2 इंटू 3 m इज इक्वल टू बघा -2 पॉझिटिव्ह निगेटिव्ह. आता एक लक्षात ठेवा 88 जो आहे तर त्याचे फॅक्टर्स पाडायचे. पण फॅक्टर कसे पाडायचे की त्यामध्ये एक परफेक्ट स्क्वेअर नंबर असावा 88. आता 88चा जर म्हटला 22 इंटू 4 होईल 2288. हा 4 जो आहे तो काय आहे परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे 2288 बरोबर आहे. तो 2 फॅक्टर पडतील. मग काय होणार 22 इंटू 4 अपॉन मध्ये 3 2 जा 6 काय होणार मग m इज इक्वल टू -2 पॉझिटिव्ह निगेटिव्ह 4 चा स्क्वेअर रूट भेटलं 2 अंडर रूट 22 अपॉन 6. हे 2 कुठून आलं कळालं का. हा जो 2 आहे तो स्क्वेअर रूट मध्ये 4 होता त्याचा जर स्क्वेअर रूट काढला तर किती भेटलं 2 तो स्क्वेअर रूटच्या बाहेर आला. मग आता या ठिकाणी काय म्हणता येईल आपल्याला 5. चला m इज इक्वल टू -2 जो आहे तो पॉझिटिव्ह किंवा एक काम करा या दोन्हीमध्ये कॉमन बाहेर घेऊ शकतो आपण. दोन्हीमध्ये काय करू शकतो कॉमन बाहेर घेता येतं. जर बाहेर घ्यायचं म्हटलं तर एक 2 आणि 2 यांच्याबद्दल एक बाहेर घेतला आपण कॉमन तर इथं एक 1 किंवा बरोबर आहे. जर 2 बाहेर घेतला इन ब्रॅकेट 2 ने -2 ला डिवाइड केलं किती आला -1 प्लस मायनस 2 पण कॅन्सल झाले आहे की नाही. 2 बाहेर घेतला 2 1 जा 2 1 इन स्क्वेअर रूट 22 अपॉन मध्ये किती होतं बरं 6 होतं आहे की नाही. बघा काय होणार मग 2 1 जा 2 2 3 जा 6 m इज इक्वल टू -1 प्लस मायनस इथं 1 नाही लिहिला तरी चालतो इन स्क्वेअर रूट 22 अपॉन 3 m इज इक्वल टू -1 प्लस इन स्क्वेअर रूट 22 अपॉन 3 और m इज इक्वल टू -1 निगेटिव्ह इन स्क्वेअर रूट 22 अपॉन 3 या 2 व्हॅल्यू भेटल्या. बघा थोडंसं इथं लक्षात ठेवा ह्या दोघांमध्ये कॉमन बाहेर येत होता म्हणून 2 बाहेर कॉमन घेतला. जर कॉमन निघला नसता तर उत्तर असंच राहिलं असतं एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. चालतंय बघा या स्वरूपामध्ये. परत 22चे फॅक्टर्स पडतील का 11 2 22 पण 11 2 22 फॅक्टर पडून चालेल का नाही का तर त्यात एकही परफेक्ट स्क्वेअर नंबर नाही. म्हणून आपण काय केलं 22ला तसंच ठेवलं. फॅक्टर्स पडत नसतील तर तसंच ठेवून द्यायचं. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 3 क्वेश्चन नंबर 3 झाला. आता बघूया क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 3 झाला. तर क्वेश्चन नंबर 4 बघूया. सगळे फॉर्म्युल्यावर आधारित असल्यामुळं फक्त इथं परफेक्ट फॉर्म्युला असणं गरजेचं आहे. 4 नंबरचा क्वेश्चन आहे 5m स्क्वेअर -4m
negative 2 is equal to 0. Comparing with A is equal to 5, B negative 4 and C negative 2. By formula method. फॉर्म्युला मेथड म्हटल्यावर अगोदर कोणाची किंमत काढायची? बी स्क्वेअर मायनस 4ac. बी स्क्वेअर मायनस 4ac. बी म्हणजे निगेटिव्ह 4 आहे. होल स्क्वेअर निगेटिव्ह 4 इंटू ए किती आहे 5 इंटू सी किती आहे निगेटिव्ह 2. बी स्क्वेअर मायनस 4 इंटू ए इंटू सी. Negative, every negative number square is positive. 16. Negative into negative, positive. 5 into 4, 5 4 are 20. 20 plus 2, 40. 40 plus 16. किती आलं 56. बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काय आली 56. आता फॉर्म्युला बघूया. फॉर्म्युला म्हटलं x इज इक्वल टू m इज इक्वल टू m इज इक्वल टू negative 4 positive negative in square root 56 upon 2 into 1 किती आहे a किती आहे 5. बघा निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह पॉझिटिव्ह m इज इक्वल टू 4 प्लस मायनस इन स्क्वेअर रूट 56. 56 चे फॅक्टर्स पडू शकतात का? बघा पण फॅक्टर कसे बघायचे आपल्याला की त्यापैकी एक परफेक्ट नंबर असावा. 4 न जर म्हटल्यावर बघा काय ना 14 इंटू 4 14 चौक 56. 14चे फॅक्टर्स पडतात का पुन्हा 7 2 14 नाही बरोबर 2 फॅक्टर पडतील आपल्याला कोणते 4 इंटू 14 14 इंटू 4 14 चौक 56 56 अपॉन मध्ये काय आलं 10. m इज इक्वल टू 4 पॉझिटिव्ह निगेटिव्ह 4 चा स्क्वेअर रूट 2 अपॉन मध्ये इन स्क्वेअर रूट मध्ये 14 अपॉन 10. आता परत मगाच्या सारखं बघा इथं कॉमन घेता येईल बाहेर. इथं 2 आहे इथं 4 आहे. काय कॉमन घेणार बरं 2 आणि 4 कोणत्या टेबलमध्ये आहेत 2 च्या. 2 कॉमन घेतला इन ब्रॅकेट 2 न 4 ला डिवाइड केलं किती आलं 2 इंटू 2 4 2 आला प्लस मायनस 2 1 जा 2 1 आलं इथं 1 नाही लिहिलं तरी चालतं आहे की नाही 1 इन स्क्वेअर रूट मध्ये काय राहिलं 14 आणि अपॉन मध्ये काय आलं 10. बघा ते 2 बाहेर घेतलं 2 न 4 ला डिवाइड केलं किती आलं 2 2 ने 2 ला डिवाइड केलं म्हणजे किती आलं इथं काही नाही म्हणजे 1 आपण नाही लिहिलं तरी चालतंय. मग आता हे 2 1 जा 2 2 5 जा 10. m इज इक्वल टू 2 प्लस मायनस इन स्क्वेअर रूट 14 अपॉन 5. m इज इक्वल टू 2 प्लस इन स्क्वेअर रूट 14 अपॉन 5 and m is equal to 2 minus in square root 14 upon 5. हे दोन व्हॅल्यू भेटले. ठीक आहे m ची व्हॅल्यू जी आहे एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह ह्या दोन व्हॅल्यू भेटले. हा झाला क्वेश्चन नंबर 4. आता बघा भरपूर जण असं म्हणतील ज्या वेळेस इथं दोन्ही नंबर असतात तेव्हा त्यावेळेस डिवाइड केलं तर चालतं का असं चालत नसतं. इथं प्लस मायनस आहे इंटू यावं लागतं म्हणून हे ब्रॅकेट केल्याच्या नंतर आता इंटू झाला आता सिम्प्लिफाय होईल. ठीक आहे बघूया नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 खूप सोपे क्वेश्चन आहेत. फॉर्म्युला मेथडच सोपी एकदम. तिन्ही मेथडमध्ये जर तुम्ही म्हटलात विचार केला तर तुम्हाला फॉर्म्युला मेथड सोपी जाईल. परंतु फॉर्म्युला मेथडमध्ये काय फॉर्म्युला परफेक्ट असणं गरजेचं आहे. क्वेश्चन नंबर 5 बघा काय क्वेश्चन नंबर 5 y स्क्वेअर प्लस 1/3y 1/3y इज इक्वल टू 2 आहे. आता एक मिनिट इकडे बघा यामध्ये आपल्याला अगोदर स्टँडर्ड फॉर्म तयार करून घ्यावा लागला. अपॉन मध्ये किती इथं 3 आहेत मल्टिप्लाय बाय 3 इंटू वाय स्क्वेअर प्लस 3 इंटू 1/3y इज इक्वल टू 2 इंटू 3 मल्टिप्लाय बाय 3 का केलं कळालं का याचा डिनॉमिनेटर जो आहे तो 3 आहे. हां बघा काय झालं 3 3 कॅन्सल 3y स्क्वेअर प्लस 1 इंटू वाय हा 3 2 जा 6 पॉझिटिव्ह आहे इकडे आल्यावर निगेटिव्ह इज इक्वल टू 0 झाला स्टँडर्ड फॉर्म. आता कम्पेअरिंग करावं लागेल. कम्पेअरिंग विथ कोणासोबत करायची कम्पेअरिंग विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c
A is equal to 3, B is equal to 1 and C is equal to -6. आता बघा बाय फॉर्म्युला मेथड म्हटल्यावर बघा काय होणार मग b² - 4ac ची किंमत काढावं लागेल. b ची किंमत आहे 1, 1 चा स्क्वेअर निगेटिव्ह 4 इंटू a ची किंमत 3 इंटू c ची किंमत -6. 1 चा स्क्वेअर 1 मायनस इंटू मायनस प्लस 4 3 जा 12, 12 इंटू 6 72, 4 3 12 12 सकी 72 वरून ॲड केला किती आलं b² - 4ac इज इक्वल टू 73 आला. आता आपल्याला व्हॅल्यू काढायची कोणाची y इज इक्वल निगेटिव्ह b ची व्हॅल्यू किती आहे 1 प्लस मायनस इन स्क्वेअर रूट 73 अपॉन 2 इंटू 3 y इज इक्वल टू -1 प्लस मायनस 73 चे फॅक्टर्स पडतात का बघा आता 73 हा जो आहे तो प्राईम नंबर आहे. कोणत्याच नंबरनं भाग जाणार नाही. 73 कोणते 72 आहेत. 73 कोणत्या संख्येच्या पाड्यामध्ये आहेत का नाही. 4 न बघा बरं 4 न डिवाइड केलं तर 4 म्हटल्यावर नाही 4 न पण नाही. त्यानंतर परफेक्ट नंबर कोणता 4च्या नंतरचा 4च्या नंतरचा कोणता आहे परफेक्ट स्क्वेअर नंबर 9 न जाता का नाही. 9च्या नंतरचा परफेक्ट नंबर कोणता आहे 16 न जाता का बघा नाही. 16च्या नंतरचा परफेक्ट स्क्वेअर नंबर 16च्या नंतरचा आहे 25 न पण जात नाही. 25च्या नंतरचा परफेक्ट नंबर आहे 36 पण नाही. त्यानंतर 49च्या नंतर डायरेक्ट कोणता आहे सॉरी 36च्या नंतर आहे 49च्या नंतर आहे डायरेक्ट 64च्या नंतर आहे 81 नाही 73 असं ठेवावं लागेल अपॉन 3 2 जा 6. काय आलं मग व्हॅल्यू y इज इक्वल टू -1 प्लस इन स्क्वेअर रूट 73 डिवाइड बाय 6 अँड y इज इक्वल टू -1 इन स्क्वेअर रूट 73 अपॉन 6 या दोन व्हॅल्यू भेटल्या. ठीक आहे हा झाला क्वेश्चन नंबर 5. आणि आता आपल्याला लास्ट क्वेश्चन बघायचा या प्रॅक्टिस सेट 2.4 मधला जो आणि त्याच्या शेवटी एक आहे परंतु 2 मधला जो आहे तो लास्ट बघायचा आपल्याला जो शेवटचा क्वेश्चन नंबर आहे 6 नंबर आहे जो या क्वेश्चन नंबर 2 मधला लास्ट क्वेश्चन आहे तो बघूया. बघा काय क्वेश्चन आहे 5x square positive 13x positive 8 is equal to 0. ओके स्टँडर्ड फॉर्म आहे ऑलरेडी. कंपेअरिंग विथ केली स्टँडर्ड फॉर्म सोबत a ची किंमत काय आली 5 b 13 अँड c 8. कंपेअरिंग विथ स्टँडर्ड फॉर्म म्हटल्यावर काय येणार सांगा x इज इक्वल टू b² - 4ac काढावं लागेल. b ची किंमत किती आहे b आहे 13 मायनस 4 इंटू a किती आहे 5 इंटू c किती आहे 8 13 चा स्क्वेअर 169 मायनस 5 चौक 20 20 इंटू 8 160 का 160 160 8 5 जा किंवा 5 4 जा 20 इंटू 2 सॉरी 20 इंटू 8 160 किती आलं बरं 9 आलं. ओके आता फॉर्म्युला वापरूया x इज इक्वल टू निगेटिव्ह b ची व्हॅल्यू काय आहे 13 पॉझिटिव्ह निगेटिव्ह इन स्क्वेअर रूट 9 अपॉन 2 इंटू 5 x इज इक्वल टू -13 पॉझिटिव्ह निगेटिव्ह 9 चा स्क्वेअर रूट 3 अपॉन 5 2 जा 10 x इज इक्वल टू -13 प्लस 3 अपॉन 10 और x इज इक्वल टू -13 -3 अपॉन 10 x इज इक्वल टू 13 minus 3 -10 upon 10 and x is equal to
निगेटिव्ह 16/8. 10 कॅन्सल. 4 दोन्ही 8, 8 1 8, 8 दोन्ही 16. x इज इक्वल टू काय आलं बरं मग? x इज इक्वल टू आला -1 अँड x इज इक्वल टू -2. -2. x इज इक्वल टू -1 अँड x इज इक्वल टू -2. या दोन व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी भेटल्यात. ठीक आहे, बघा. सॉरी एक मिनिट. हा अपॉन मध्ये 10 होता, आपण काय केलंय 8 घेतलंय. बघा 16 किती येणार मग? बघा 8 का 82 16 -13 आणि -3 -16 -10 अपॉन मध्ये 10 होतं ना. ठीक आहे, बघा काय आलं मग? -8/5. x इज इक्वल टू -1 अँड -8/5. त्यानंतरचा बघूया क्वेश्चन नंबर 3, जो या पूर्ण याच्यामध्ये आहे, प्रॅक्टिस सेट 2.4 मध्ये जो क्वेश्चन नंबर 3 दिलेला आहे. बघा काय क्वेश्चन नंबर 3 दिला आहे ते बघूया. With the help of the following chart given below, solve the equation by formula method. x square +2 in square root 3x plus 3 is equal to 0. हा जो क्वाड्रॅटिक इक्वेशन दिला आपल्याला सॉल्व करायला सांगितलं. फर्स्ट मध्ये काय म्हणते बघा, कंपॅरिझन किंवा कंपेअर इक्वेशन. कोणासोबत कंपेअर करा? कंपेअरिंग विथ स्टँडर्ड फॉर्म. स्टँडर्ड फॉर्म कोणता आहे? ax square plus bx plus c is equal to 0. बघा काय येणार मग? a is equal to 1, b is equal to 2 and c is equal to 3. a b c यांच्या व्हॅल्यू भेटल्या. सॉरी b is equal to काय येणार मग? 2 in square root 3 आहे. सॉरी 2 in square root 3 and c is equal to 3. आता नंतर काय म्हटले त्यांनी? फाइंड व्हॅल्यू ऑफ ए बी सी च्या व्हॅल्यू भेटल्या. नंतर सेकंड मध्ये फाइंड व्हॅल्यू ऑफ बी स्क्वेअर - 4ac. आता कोणाची किंमत काढा? बी स्क्वेअर - 4ac. बघा चला, बी स्क्वेअर - 4ac. बी काय बरं? 2 in square root 3 ब्रॅकेट स्क्वेअर -4 into 1 into 3. बघा 2 चा स्क्वेअर काय होईल बरं? 4 into इन स्क्वेअर रूट 3 अँड देअर स्क्वेअर. त्यामुळं काय होणार? त्याचा स्क्वेअर रूट मध्ये नंबर असल्यामुळं त्याला आपण स्क्वेअर केला. किती आला? 3 चा स्क्वेअर 3च आणि त्यानंतर -4 3 12. या दोघांची मल्टिप्लिकेशन केला. 4 3 12. 12 - 12 इज इक्वल टू 0. बी स्क्वेअर - 4ac किती आलं? 0 आलं इथं. आता आपल्याला काय करावं लागेल? फॉर्म्युला वापरावं लागणार. काय फॉर्म्युला आहे बरं? फॉर्म्युला आहे बघा, फॉर्म्युला मेथड ज्यावेळेस आपण सॉल्व करतो त्यावेळेस इथं त्यांनी काय म्हटलं होतं सेकंड मध्ये? फाइंड व्हॅल्यू ऑफ बी स्क्वेअर - 4ac. याची व्हॅल्यू काढली. 2 चा स्क्वेअर 4 इन स्क्वेअर रूट 3 आणि त्याचा स्क्वेअर 3 आला. 4 3 12, 12 1 12. 4 3 12, 12 - 12 इज इक्वल टू 0. आता आपल्याला म्हटलं राईट द फॉर्म्युला टू सॉल्व क्वाड्रॅटिक इक्वेशन. फॉर्म्युला सॉल्व करा म्हटलंय. काय फॉर्म्युला आहे बरं? x इज इक्वल टू -b +- इन स्क्वेअर रूट बी स्क्वेअर - 4ac अपॉन 2a. निगेटिव्हला निगेटिव्ह घ्या. b ची व्हॅल्यू किती आहे? b ची व्हॅल्यू आहे बघा 2 इन स्क्वेअर रूट 3 ± इन स्क्वेअर रूट 0 अपॉन 2 into याची व्हॅल्यू किती आहे? 1. काय येणार मग?
-2 आता ह्या पुढच्या झिरोला व्हॅल्यू असते का? नाही. मग अपॉनमध्ये काय येणार? 2 1 जा 2. आता या ठिकाणी जर सिम्प्लिफाय केलं आपण, या ठिकाणी जर सिम्प्लिफाय केलं तर काय भेटू शकता? एक तर व्हॅल्यू तुम्हाला सांगतो इथं पॉझिटिव्ह निगेटिव्ह 0 येणार आहे. मग आता पॉझिटिव्ह निगेटिव्ह 0 इन स्क्वेअर रूटमध्ये म्हटलं तर त्याची व्हॅल्यू 0च येणार आहे. स्क्वेअर रूटमध्ये जरी नंबर घेतला तर त्याची व्हॅल्यू 0च येणार आहे. मग काय होणार? मल्टिप्लिकेशन होऊ शकतं. 2 2 कॅन्सल झाले. काय भेटलं मग? इथं 1 येतं जनरली, पण आपण लिहित नाहीत. किंवा तुम्ही असं म्हणू शकतात -1 इन स्क्वेअर रूट 3. जसं एक निगेटिव्ह आहे तर दुसरी व्हॅल्यू पण तुम्ही काय म्हणू शकतात? पॉझिटिव्ह. मग x इज इक्वल टू निगेटिव्ह इन स्क्वेअर रूट 3 अँड सेकंड इन स्क्वेअर रूट 3. एक निगेटिव्ह आणि एक पॉझिटिव्ह. ठीक आहे. या पद्धतीने होता क्वेश्चन नंबर 3 2.4 मधलं. ठीक आहे. बाकीचं बघूया नंतर.